नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अर्ज करत असताना या 4 चुका होऊ देऊ नका। जर 4 पैकी एक जरी चूक झाली तर तुमचं अर्ज नक्की अपात्र होणार आहे। पूर्ण लक्षपूर्वक ही माहिती जाणून घ्या म्हणजे तुम्हाला सर्व समजून येणार आहे। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक महिलांनी नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून अर्ज केलेले आहेत। अशा महिलांसाठी सुद्धा ही माहिती महत्त्वपूर्ण आहे। ज्या महिलांनी नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून आतापर्यंत अर्ज केलेले नाही आहेत किंवा अर्ज करणार आहेत, अशा महिलांनी सुद्धा ही माहिती पूर्ण लक्षपूर्वक ऐकून घ्या। मित्रांनो, नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून अर्ज करत असताना तुम्हाला 4 चुका महागात पडणार आहेत। हे 4 चुका होऊ द्यायचे नाहीत। आता यामध्ये पहिली चूक अशी आहे, लॉग इन करत असताना हा पोर्टल यामध्ये जो मोबाईल नंबर तुम्ही पूर्वी दिलेला होता तो मोबाईल नंबर ग्राह्य धरला जाणार नाही। फक्त प्रोफाईल अपडेटसाठी तो मोबाईल नंबर आहे। तो मोबाईल नंबर तुम्ही एकतर अर्जासाठी सुद्धा वापरू शकता किंवा लॉग इनसाठी सुद्धा वापरू शकता। आता एका महिलांच्या नावाने एकच अर्ज करायचे असेल तर लॉग इनसाठी सुद्धा तोच मोबाईल नंबर वापरू शकता आणि मध्ये अर्ज करत असताना सुद्धा तोच मोबाईल नंबर वापरू शकता। एका प्रोफाईलच्या माध्यमातून जर तुम्हाला दुसरा अर्ज करायचा असेल तर तुमचा मोबाईल नंबर अर्ज करत असताना व्यवस्थितरित्या टाकणं आवश्यक आहे। कारण त्याच मोबाईल नंबरवर जेव्हा तुमचा अर्ज मंजूर होईल तेव्हा तुम्हाला मेसेज येणार आहे। जर अर्ज तुमचं त्रुटीमध्ये पडलेलं असेल तर कोणत्या कारणास्तव त्रुटीमध्ये पडलेला आहे त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला मेसेज येईल। त्यासाठी मोबाईल नंबर अचूकरित्या टाकून घ्या। त्यानंतर दुसरी चूक करू नका, ती म्हणजे तुमचा आधार कार्ड नंबर व्यवस्थित टाकून घ्या। आधार कार्डवरती जो नंबर आहे तो नंबर व्यवस्थितरित्या टाकलेला आहे का पाहून घ्या। तिसरी चूक यामध्ये होऊ द्यायची नाही, ती म्हणजे बँकेचे अकाउंट नंबर भरत असताना। आता अनेक लाभार्थी सर्वप्रथम बँकेचा जो नाव आहे तो नाव तुम्हाला पूर्ण टाकायचं आहे। त्यानंतर बँकेच्या पासबुकवरती तुमचं जो नाव आहे त्यामध्ये स्पेलिंग, आधार कार्डवरती वेगळी स्पेलिंग आहे आणि बँकेच्या पासबुकवरती अनेक लाभार्थ्यांची वेगळी स्पेलिंग आहे। त्यासाठी सेम टू सेम तुम्हाला बँकेच्या डिटेल्समध्ये आधार कार्डवरील माहिती न भरता बँकेची माहिती तुम्हाला भरायची आहे। त्यानंतर अकाउंट नंबर ज्या पद्धतीने तुमचा असेल, जो अकाउंट नंबर योग्य असेल तोच अकाउंट नंबर तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर IFSC कोड जो आहे त्या बँकेचाच त्या ठिकाणी टाकायला पाहिजे। बँकेचे डिटेल्स भरत असताना योग्यरित्या भरली पाहिजे। जर तुमची बँकेची डिटेल्स तुम्ही व्यवस्थित नाही टाकली तर तुमचे हे पैसे कंटिन्यू तुमच्या खात्यावरती येणार आहेत। अन्यथा तुम्ही पात्र असून सुद्धा या बँकेच्या अभावी तुम्ही त्रुटीमध्ये नक्की पडू शकता। आणि यामध्ये जर तुमच्या आधार कार्डला जो काही बँक असेल तो जर लिंक नसेल तर लवकरात लवकर बँक खात्याला आधार लिंक करून घ्या, कारण हे सर्व पैसे DBT अंतर्गत तुमच्या खात्यावरती येणार आहेत। आता त्यानंतर चौथी चूक यामध्ये होऊ द्यायची नाही, ती म्हणजे डॉक्युमेंट अपलोड करत असताना अनेक लाभार्थी घाई गोंधळ करून कोणत्या ठिकाणी कोणता डॉक्युमेंट अपलोड करायचा आहे हे विसरून जात आहेत। आधार कार्डच्या ठिकाणी मतदान कार्ड लावत आहेत, मतदान कार्डच्या ठिकाणी रेशन कार्डला लावत आहेत। या पद्धतीने करू नका। त्या ठिकाणी जो उल्लेख करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी जो डॉक्युमेंट तुम्हाला मागण्यात आलेला आहे तोच डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड करा। म्हणजे सर्व व्यवस्थितरित्या तुम्ही अर्ज भरल्यानंतर परत एकदा पूर्ण चौकशी करून घ्या, आपला फॉर्म योग्यरित्या भरला गेलाय का, यामध्ये कुठं चूक तर नाही का, सर्व व्यवस्थित असेल परत एकदा तुम्ही चेक केल्याच्या नंतर तुम्हाला जर कन्फर्म वाटली तरच तुमचा अर्ज सबमिट करा। अशा पद्धतीने अर्ज करत असताना चुका बिलकुल होऊ द्यायचं नाही। जर घाई गोंधळ करून तुम्ही जर चुका करत असाल तर तुम्ही पात्र असून विनाकारण अपात्रमध्ये जाल। त्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा। व्हिडिओला आत्ताच लाईक करा। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल, आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच पद्धतीचे व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जातील। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।